स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा जो व्हिडिओ आहे तो असा आहे की स्वामींच्या अनुभवावर आहे. कारण की काय झालं माहिती का, असा एक म्हणजे अनुभव शेअर करते मी तुमच्यासोबत की हा जो अनुभव आहे तो आहे ना खूपच खूपच म्हणजे काय म्हणता ना त्याला, की मी जेव्हा ऐकलं ना हा अनुभव, तर तेव्हा मला पण खूपच म्हणजे माझ्या अंगावर शहारे आले होते. असा अनुभव आहे, तर नक्की ऐका आणि प्लीज मध्ये स्किप नका करू. कारण की स्वामी समर्थांचा जो अनुभव आहे तो प्लीज ऐका. बघा तर अनुभव असा आहे की त्या ताईंचं काय झालं होतं, त्यांचे जे मिस्टर होते, ठीक आहे. तर त्यांच्यावर खूप मोठं लोन वगैरे झालं होतं. तर त्यामुळं काय झालं होतं, ते लोन झाल्यामुळं त्यांच्यावर माहिती का, म्हणजे त्यांनी कर्ज घेतलं होतं एका याच्या बँकेकडनं. तर ते त्यांच्याकडनं भरणं नाही झालं. मग काय झालं माहिती का, त्यांच्या घरी ना ते लोकं खूप रेग्युलर येऊ लागले त्यांच्या घरी आणि त्यांना बोलू लागले की तुम्ही कर्ज वगैरे भरलेलं नाही आहे, तर तुम्ही ते भरून टाका, नाही तर तुमची जी जमीन आहे ती जप्त केल्या जाईल. मग त्यामुळं त्या घाबरल्या आणि त्यांनी काय केलं, मग त्या तशाच स्वामींची सेवेमध्ये जात होत्या त्या, पण ते एवढं जात नव्हत्या. मग त्यांनी काय केलं, स्वामींना प्रार्थना करायला लागल्या की स्वामी माझी मदत करा, मला काहीतरी म्हणजे मार्ग दाखवा म्हणे. मग असं करत करत काय, मग त्यांच्या हस्बंडला काम नव्हतं, काही नव्हतं आणि एक तर त्यात त्यांनी लोन घेतलेलं होतं. मग ते स्वामींची सेवा करत जाय, पण एक दिवस काय झालं माहिती का, अचानकच त्यांच्या घरी नाही का, म्हणजे ते लोक आले आणि ते लोकांनी येऊन सांगितलं की तुम्ही जर लोन नाही भरलं तर आम्ही तुमची आता उद्याच्या दिवशी आम्ही येऊ आणि तुमचे जे घर आहे ते म्हणजे ताब्यात घेऊन टाकू. तर त्या म्हणजे खूपच त्यांना टेन्शन आलं आणि मग त्यांनी काय केलं, त्या गेल्या केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये गेल्या आणि मग त्यांनी तिथं स्वामींची प्रार्थना केली की स्वामी प्लीज आमची मदत करा, आमची हेल्प करा. मग 2 दिवसानंतर मग काय झालं, ते लोकं परत त्यांच्या घरी आले. पण त्यांच्या घरी ते लोकं जेव्हा आले ना, तर तेव्हा त्या लोकांनी त्यांना काय म्हटलं, "आम्ही तुमची जी जमीन आहे ती आम्ही घेत नाही. तुम्ही काय करा, तुमच्याकडनं जसं होईल तसं तुम्ही ते पैसे भरा." म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्याकडनं जसं होईल तसे पैसे भरा. मग या ताईला थोडंसं समाधान वाटलं की बाबा आपलं घर तर राहणार आहे ना. मग त्यांनी स्वामींचे दर्शन वगैरे घेतले. म्हणजे झालं काय होतं याच्यामध्ये, त्या लोकांनी त्यांना डायरेक्ट वॉर्निंग दिली होती की आम्ही तुमचं घर जप्त करणार आहोत. म्हणून तसं काही झालं नाही आणि स्वामींच्या नावाने काय झालं की त्यांचं घरही जप्त झालं